काल मी रात्री उशिरा त्या गावामध्ये गेलेलो होतो आणि त्या गावात गेल्यावर सगळ्या लोकांना मी भेटलो. त्याच्या घरच्या लोकांना, आईला, वडिलांना, त्याच्या आत्याला, त्याच्या आजोबांना, सगळ्यांना मी त्या ठिकाणी भेटलो. सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. त्याला ठेचूनच मारा, ज्या पद्धतीने आमच्या चिमुकलीचे हाल केलेत, त्या पद्धतीने त्याच्यावर अत्याचार करून कशा पद्धतीने ठेचून मारलं आहे, बोटं तोडून टाकले हाताचे सगळे, तोंडावर सगळे दगडाने वार केलेले मारलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या भावना या अतिशय तीव्र होत्या. त्याचबरोबर त्यांनी काही मागण्या केल्यात. त्यांनी म्हटलं मला उज्ज्वल निकम या ठिकाणी एक केस चालवण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्या. मी लगेच निकम साहेबांशी फोनवर बोललो. ते सोलापूरहून बाय रोडकडे येत होते पुण्याकडे आणि मी त्यांना विनंती केली. व्यवस्था खूप आहे कामाची, तरी पण मी त्यांना म्हटलं केस घ्यावीच लागेल आणि त्यांनी ती मान्य केली. सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता. ती मागणी मान्य झालेली आहे. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललो, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि मग फास्ट ट्रॅकमध्ये सुद्धा आपण ही केस टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या गावाला जवळपास ते मालेगावपासून 30 किलोमीटर लांब आहे. तिथे जवळपास पोलीस नाही आहेत, पोलीस चौकी नाही आहेत आणि म्हणून आम्हाला ते खूप लांब पडतं. वारंवार या ठिकाणी गुन्हे घडतात, म्हणून आम्हाला पोलीस चौकी या ठिकाणी पाहिजे. मी लगेच DIGंशी बोललो, माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेतली, तिथल्या SP बोललो आणि आजपासून तिथे 4 पोलीस आणि एक PSI यांची निवडणूक आपण कायमस्वरूपी आउटपोस्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर त्या सगळ्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत.